शिवाजी महाराजांच्या सैन्यात कधीही मुस्लिम नव्हतेच। स्वराज्याची लढाई इस्लाम विरोधात होती, हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती, असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे। मंत्री महोदय जे बोलून गेले असतील ते असतील, त्यांचं वचन किंवा त्यांना माहिती पूर्ण मिळाली नसेल। सत्यता काय आहे आणि इतिहासात शोध घेतल्यानंतर काय मिळतं, सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात लोकप्रिय राजे आहेत। मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकाला त्यांचं नाव देखील आहे। अरबी समुद्रात त्यांचं भव्य स्मारक करण्याची योजना आहे। त्यांच्या राजकीय विचारसरणीची सर्वजण आपापल्या पद्धतीने आठवण करत असतात। काही लोक त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजेच ब्राह्मण आणि गायींचे रक्षक म्हणतात, तर काही लोक त्यांना कल्याणकारी राजा म्हणतात। छत्रपती मुस्लिम विरोधी होते असंही एक मत प्रवाह आहे। काही वर्षांपूर्वी मिरज सांगली भागात गणेशोत्सवाच्या वेळी एका देखाव्यावर शिवाजी महाराज अफजल खानाला मारताना दाखवलं होतं। एक हिंदू राजा एक मुसलमानाला मारत आहे अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली। ते पोस्टर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं आणि नंतर धार्मिक हिंसाचार झाला। अशा प्रकारचा प्रचार मुसलमानांना भडकवण्यासाठी होत असतो। काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रतापगड जवळची अफजल खानची कबर तोडण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण शिवाजी महाराजांनीच अफजल खानाची कबर उभारली होती असं जेव्हा सांगितलं तेव्हा हा उपद्रव थांबला होता। शिवाजी महाराज सर्व धर्मांचा सन्मान करायचे। त्यांची धोरणं, लष्कर आणि प्रशासनिक नियुक्त्यांमध्ये या धोरणाची झलक दिसून येते। शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सूफी संत शहा शरीफ यांच्या सन्मान प्रत्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी ठेवली होती, अशी देखील इतिहासात नोंद आहे। शिवाजी महाराज औरंगजेब विरुद्ध आणि स्थानिक हिंदू राजांविरुद्धही लढले होते। गमतीची गोष्ट अशी की औरंगजेबा विरोधातल्या युद्धात औरंगजेबच्या सेनेचे नेतृत्व करण्यासाठी राजा जयसिंग होता। तो राजपूत होता आणि औरंगजेबच्या दरबारात उच्चाधिकारी होता। शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनात मानवतेचं जे धोरण अवलंबलं होतं ते कोणत्याही धर्मावर आधारित नव्हतं। लष्कर आणि नौसेनेत सैनिकांच्या नियुक्तीसाठी धर्म हा निकष कधीच नव्हता आणि त्यातलं एक तृतीयांश सैनिक मुस्लिम होतं। शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा सिद्धी संबलच्या हाती होती आणि त्यांच्या नौसेनेत सिद्धी मुस्लिम मोठ्या संख्येत होते। जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यात नजरकैदेत होते तेव्हा तिथून पलायन करण्यासाठी ज्या दोघांनी त्यांना मदत केली होती त्यांच्यात मदारी मेहतर नावाचे मुस्लिम होते। त्यांच्या गुप्तहेर विभागाचे सचिव मौलाना हैदर अली होते आणि त्यांच्या शास्त्रगाराची धुरा इब्राहिम खानच्या हातात होती। शिवाजी महाराजांनी हजरत बाबा याकृत तोरवाले यांना आजन्म निवृत्ती वेतन देण्याचे आदेश दिले होते। त्यावेळी गुजरातमध्ये असलेल्या चर्चवर हल्ला झाला तेव्हा फादर एम्ब्रोज यांनी मदत केली होती। शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये पूजेसाठी जगदीश्वर मंदिराची उभारणी केली होती। त्याच वेळी आपल्या महलाच्या समोर मुस्लिम भाविकांसाठी मस्जिद तयार केली होती। शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश दिला होता की कोणत्याही परिस्थितीत मुस्लिम महिला आणि लहान मुलांबरोबर गैरवर्तणूक व्हायला नको। मशीद आणि दर्ग्याला पुरेशी सुरक्षा दिली होती। जर कोणाला कुराणाची प्रत मिळाली तर त्याला पूर्ण सन्मान द्यायला हवा आणि मुस्लिमांना परत करायला हवी असा आदेश देखील त्यांनी दिला होता। कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला शिवाजी महाराजांकडून दिल्या गेलेल्या सन्मानाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे। जेव्हा त्यांच्या सैनिकांनी सगळं सामान लुटून आणलं तेव्हा त्यांच्याबरोबर सुभेदारांच्या सुनेला सुद्धा घेऊन आले होते। त्यावेळी शिवाजी महाराजांनी आधी त्यांची माफी मागितली आणि आपल्या सैन्याचं संरक्षण देत त्यांच्या महलापर्यंत सुरक्षित पोहोचवलं होतं। अफजल खान आदिलशहाचं प्रतिनिधित्व करत होता। शिवाजी महाराजांचं आदिलशाहीचं बराच काळ वैर होता। शिवाजी महाराजांना आपल्या तंबूत बोलावून मारण्याची योजना अफजल खानने आखली होती। तेव्हा
दोस्तमे जमाने शिवाजी महाराजांना धोक्याचा इशारा दिला होता. त्याने शिवाजी महाराजांजवळ लोखंडी पंजा ठेवण्याचाही सल्ला दिला होता. अफजल खानचे एक सल्लागार कृष्णमूर्ती भास्कर कुलकर्णी हिंदू होते. त्यांनी शिवाजी महाराजांसमोर आपली तलवार उगारली होती. ब्रिटिशांनी जेव्हा इतिहास लिहायला सुरुवात केली तेव्हा राजांमध्ये झालेल्या संघर्षाला त्यांनी धार्मिक रूप दिलं. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते असा समज राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पसरवला गेला आहे. अनेक पुस्तकं सुद्धा याच दृष्टिकोनातून छापली गेली. बाबासाहेब पुरंदरेंचं जाणता राजा हे नाटक महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय आहे. या नाटकात शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते असं दाखवलं आहे. एक समाज म्हणून आणि एक धर्म म्हणूनही शिवाजी महाराज मुस्लिमांविरुद्ध कोणत्याच प्रकारचा द्वेष करत नव्हते असं इतिहासकार सरदेसाई न्यू हिस्ट्री ऑफ मराठा या पुस्तकात लिहितात. जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठीचे शिवाजी महाराजांचे प्रयत्न होते. जास्तीत जास्त क्षेत्रात स्वराज्य प्रस्थापित करणं हा त्यांचा प्राथमिक उद्देश होता. शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी दाखवणं हा सत्याचा विरोधाभास आहे. त्यामुळे शिवाजी महाराज हे अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध लढा देणारे होते. औरंग्यासारख्या नीच प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देणारे राजे म्हणजे शिवाजी महाराज होते. इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एकही असा सुराग लागत नाही की ज्यामध्ये शिवाजी महाराज मुस्लिमांविरुद्ध होते. महाराज मुघलांच्या विरोधात होते आणि हीच सत्यता आहे. ज्या नेत्यांना इतिहास माहीत नसेल त्यांनी अभ्यासपूर्व बोलावं, नाही तर ते शांतच बरे. या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.